आज होती चिकन बिर्याणीची ऑर्डर, त्याच्याबरोबर रायता, सुका चिकन आणि भाकरी होत्या. पण मी तुम्हाला चिकन बिर्याणीची रेसिपी सांगते. तर चिकन स्वच्छ धुवून घेतलं. मॅरिनेशन करण्यासाठी त्यात मीठ, हळद, धना जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, काश्मीरी लाल पावडर, तसंच भरपूर सारा बरिस्ता आणि आपला सिक्रेट बिर्याणी मसाला जो की घरी केलेला असतो तो, भरपूर सारं दही घातलं, घट्ट दही घालायचं आहे. तसेच पुदिना हाताने कुस्करून टाकायचं, त्याचा छान सुगंध येतो. भरपूर सारी कोथिंबीर घालू, तूप घालायचं आहे, बरिस्ता आणि लिंबू घालायचं आहे. लिंबाचे क्यूब घालते मी. मिरपूड घालायची आहे आणि चिकनला छान चोळून घ्यायचं. जितकं चांगलं चोळेल तेवढं आतमध्ये मुरतं, त्यामुळे छान चोळून घ्यायचं आहे. आणि हे चोळून झाकण ठेवून ते फ्रीजला 2-3 तास ठेवलं तरी चिकन छान मुरतं आणि त्यातले फायबर्स देखील डिझॉल्व होतात. छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण झाकण लावून फ्रीजला ठेवून देऊ. बिर्याणीसाठी काही पूर्वतयारी करावी लागते, जसे की बरिस्ता. हा फ्रीजला 2-3 महिने छान राहतो आणि कुडकुडीत राहतो, त्यामुळे बरिस्ता करून ठेवला तरी हरकत नाही. तसंच लिंबाचे क्यूब करून ठेवायचे. मॅरिनेशन करून झाला. आता एका बाजूला कढई घेतली, त्यात तेल घातलं, त्यात 2 तमालपान, 4 लवंग, 4 मिरी, शहाजिरं, 2 इंच दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, जावेत्री, चक्रीफूल, जिरं आणि मोहरी फोडणीत घातलं. तसंच कढीपत्ता घातला, कांदा घातला आणि कांदा गुलाबी रंगापर्यंत येईपर्यंत परतून घेतला. तर टोमॅटो घालायचं आहे आणि ते पण छान परतून घ्यायचं आहे. याचं मी वाटण करते. जनरली बारीक झालं की ते दाताखाली असं लागत नाही, म्हणून मीठ घालून परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आणि कांदा लवकर शिजून येतो. बाजूला पातेल्यात पाणी ठेवून त्यात कोथिंबीर, पुदिना, सगळे खडे मसाले, तूप, लिंबू घालून उकळायला ठेवायचे भात करण्यासाठी. कांदा आणि टोमॅटो छान शिजून आलेत, त्याला गुलाबी रंग आला आहे. हे छान शिजून द्यायचं आहे, त्याला कच्चेपणा राहत नाही. मग त्यातच भिजवलेले काजू घालायचे. काजूने वाटणाला असं क्रीमीस टेक्स्चर येतं आणि चवीलाही छान लागतं. कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायचेत. हे आपलं वाटण तयार आहे. हे मिक्सरमध्ये घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं. दुसरीकडे आपलं पाणी उकळलेलं आहे, त्यावरील सगळे मसाले पण आपण त्या पहिल्या वाटणात घालून घ्यायचे, म्हणजे वेस्ट पण जात नाही आणि त्याची चवही चांगली येते. तर पाणी उकळल्यानंतर त्यात 2 तास भिजवलेला तांदूळ, जो की बासमती लॉंग ग्रेन तांदूळ असतो, तो घालायचा आहे आणि झाकण ठेव. वाटण थंड झालं, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. कढईत तेल घातलं, तसंच जिरं, मोहरी फोडणीला घालूयात. मोहरी चांगली तडतडली की त्यात आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा राहणार नाही. त्यातच आपण वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतायचे. त्यातच मग आपले घरचे मसाले, धना जिरा पावडर, बिर्याणी मसाला, हळद, काश्मीरी लाल घालून आपण छान परतून घ्यायचं आहे. चिकन घालायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. चिकन 70 ते 80% शिजवायचं आहे, कारण दममध्ये राहिलेलं 20% चिकन शिजतं.
छान हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। एका बाजूला आपला भात तयार आहे। भात खूप शिजवायचा नाही, हाय फ्लेमवर चांगला उकळून द्यायचा आहे आणि 70 ते 80% शिजवायचं। चिकनला पाणी न ओतता छान हलवून झाकण ठेवून शिजवायचं आहे आणि मग थोडंसं मिक्सरच्या भांड्यात ज्यात आपण वाटण वाटले तेच विसळून ते पाणी घालून घ्यायचं आहे। आपलं चिकन पण ऑलमोस्ट तयार आहे। तसंच भात पण आपण स्ट्रेन करून घेतला। आता आपण त्याचं लेअरिंग करून घेऊ। लेअर करताना पातेलं छान खाली तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती भाताचा पातळ थर द्यायचा आहे। सगळ्यात खाली भाताचा थर द्यायचा आहे, जेणेकरून चिकनचा थर दिला की चिकन खाली चिटकतं, त्यातले मसाले जळतात। त्यामुळे मी सुरुवातीला भाताचा थर देते, त्याच्यावरती आपलं तयार असलेलं चिकनचा थर द्यायचा आहे। मग भरपूर सारा पुदिना, बरिस्ता, कोथिंबीर, तूप घालायचं आहे आणि दुसरा लेअर आपण परत भाताचं द्यायचं आहे। हे लेअर देताना आपल्याला भातात थोडंसं मीठ कमी वाटलं तर मीठ आणि थोडासा मसाला हाताने बुरबुरायचा आहे। दुसरा लेअर चिकनचा दिला, त्याच्यावरती परत तीच प्रोसेस, पुदिना, बरिस्ता, तूप, कोथिंबीर। ही हैदराबादी दम बिर्याणी असल्यामुळे याच्यात 2 लेअर आणि प्रत्येक लेअरला आपण बरिस्ता, पुदिना, कोथिंबीर घालणार आहोत। तसंच बिर्याणी मसाला थोडा वरून घालायचा आहे। लास्टला पुदिना आणि बरिस्ता, कोथिंबीर। तसंच हे भात जेव्हा आपण गाळून घेतो तेव्हा राहिलेलं पाणी, त्या पाण्यात भरपूर सारे मसाल्यांचे वगैरे टेस्ट असते ते पाणी। हे केसर चा रंगासाठी आपण कुठलाही बाहेरचा रंग वापरत नाही, तर केसर भिजवून ठेवतो, त्याचा आलेला रंग आपण याच्यासाठी वापरतो। मग झाकण लावून आपण दमला बिर्याणी ठेवून देऊया। 2-3 मिनटं हाय फ्लेम आणि नंतर लो फ्लेमवरती 5 मिनटं ठेवू आणि हे पातेलं गरम पॅनवरती शिफ्ट करून घ्यायचे। 15 ते 20 मिनटं छान दम दिल्यानंतर खोलल्यावरती त्याला आपल्याला स्मोक द्यायचा आहे। हा स्मोक पण आपण तुपात देतो। अशा प्रकारे आपली हैदराबादी दम बिर्याणी तयार। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू, बाय बाय।